स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना. मी ना आता विधवांकडे आली की तर तुम्हाला माहितीच आहे बघा. मग छोटा व्हिडिओ मी अजून शॉर्ट व्हिडिओ टाकते. एका ताईने कमेंट पण केली होती की मोठा ब्लॉग बनव म्हणून. मी आता मोठा व्हिडिओ आज टाकायला लागले. भरभरून मला साथ द्या माझ्या मोठ्या व्हिडिओला. एवढी काही जास्त माहिती नव्हती मोठ्या व्हिडिओ बनवण्याबद्दल म्हणून म्हणलं एकदा विधवाकडे जाऊन यावं, सगळी माहिती करून मग आज टाकलाय. नक्की माझा मोठा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चमचाला मोठा आहे तोडत जात नाही का खा एवढं मी मोकळा तुला अगं मी पेरायचं नाही ग तू कशाला पुढत होती मध्ये पेरायच्या काळात काय होत असतो. हरभऱ्याची भाजी बी नाही कुणाला आली असेल. किती तुला काय घ्यायचंय त्याने ताट भरलंय अजून काय घेऊ. म्हणजे आता तो शिरा पण आणि टोटल चहा आणि पोळा बिस्किट. जेवायचं बघा आता आधी आणि जेवायचं बघा तुम्ही. म्हणजे तू गेली म्हणजे आमच्याला करतो कोणा उशीर नको कोणा. ती बघते अंड्याचे थांबते जरा उकडू दिली आणि उकडली शिरा उघडून बघते असं वर थडकल्यासारखं दिसतं. साडच बघू दिली ती तो कसा शिरा चांगला संकार कसं लागतंय गोड लागतंय. चॉकलेट तुला आणायचं का तसलं आवडतंय म्हणल्यावर मामाला. मामाच खायला आवडतंय का तुला. जाताना एक डबा नाही तसला एक मोठा ब्रेडचा पोळा दर कसा दो. हे करायचं येत नाही ग. इकडे ठेव इकडे ठेव इकडं. तिथं ठेवते की आता हा काय भरी हे ताज एका बाटली घालायची पिशवी मोठी. जावई बापूला ती की आमटी त्यातली अंडी ही ती आणते. आता तुला बी घेऊन असं आहे खाला करून खाते आमटी लगेच झाली तुम्ही मग जा कोणती आमटी करत राहते. जास्त निघली का काल तुला दूध निघलं नसल्यामुळे का दूध कुठे दिली ती काल 3000 त्यामुळे दोन्ही दोन आली ती अंडी घ्या बघ. तू काल गेली तोपर्यंत हिनं बाबासोबत जाऊन एवढा बाजार गोळा करून. किती फॅन लावली सगळ्या महत्वाच्या वस्तू आणल्या. पण आता तिला जेवढं न्यायचंय तेवढं नेऊ सगळं. मैया तेवढं राहू दे. खायचं नाही फक्त आता. तिथलं प्रसिद्ध लोणचं आहे ते जयशंकर हॉटेल मध्ये. जरा मोठी भरणी घ्यायची का ना. किती महाग आहे हा एवढी 200 रुपयाची आहे भरणी. अयो लयच महाग आहे. त्याच्यामुळे मग थोडं आणलं काय करायचं. परत म्हणलं अजून आल्यावर बघूया ही कोथिंबीर आणली आधी. आजीबाईनं रानातल्या बी लय गोळा केलाय. एवढी कोथिंबीर आणली ताजी ताजी कवळी लुसलुशी काय कोथिंबीर आणि ह्याच्यात हे आहे शेंगा आहे. कशा सांगायचं. ह्याच्या काय म्हणते तुरीच्या तुरीच्या शेंगा. आता हे भरायचं कसं हेच मला पडलं. आई साहेब कुठे जाऊन बसलेत. आई साहेबांना बोलवा. आई साहेब अहो जावा की तिथं लेक चालली भरू लागायला. जरा मदत करायला या.
सांगायचं होतं माझ्यापेक्षा जास्त काळजी कोणाला आहे तुम्ही मग ती बाबाने सगळं आणलं मला. Parent सुद्धा आणलं. फॅरन ठेवली दिसतं म्हणतात त्यांनी पॅक आणलं बॅग आणलाय हो की. लोशन सुद्धा आणले. ही तर मी कधी लावत पण नाही तरी बाबाने आणले. आता थंडीचं पायाला भेटाती पडते त्यामुळे आणलं. आणि हिला काय काय शाळेत सामान आणलंय बघ की आणले सगळं. बहिणीला आवडते म्हणून ती काय आणलंय ती तसं काही पिस्ता. पिस्ताच काय हा, आहे का ती पिस्ताच पण? आणि आहे. ती पण पिस्ताच आहे ती भेटली. पण पिस्ताच आहे. किती पिस्ता बाई मैडीचं लय हवाय बाबा. आणि याच्या पिस्ताचे. पण का नाही ही आज शेंगा फोडल्यावर आहे हो, शेंगा गेलं. फोडण्यासाठी. कोणती पण काळजी आणली ना ती काय कोथिंबीर आहे? आणि बोलायचं. ती भरायचंय का? सगळं नीट एका साईडला नीट लोणच्याला कवर घाल त्यात उकळी नाही ती बरं. अगोदर ती कवर मध्ये घातलं. माझं सामान आहे ती वरच्या कप्प्यात. कपडे तरी तर राहू दे, काय तू परत इतकी जाते सारखं कपडे सगळे धुवून घेते कपाटात घालायचं नुसतं खायला घ्यायचं सगळं ती सामान. काय आहे का असलं? कुरकुरायचे. ते दादाला आवडतंय का नाही दादाला परसा नाही पहिला घालते ती होय. आम्हाला आमच्या घरी आहे पण तुला तिकडे नाही आणलाय होय. तशी लय हुशार आहे, लक्ष ठेवून आहे सगळं. चप्पल पण आणली कंपास हे काय काय आणलं हे असं ठेवणार आहे हातात दिलंय. चप्पल आहे त्याच्यात ना? चप्पल बाकी शाळेत सामान आहे